नवापूर शहरातील मुख्य बाजारपेठेत एकाच रात्री 3 दुकाने फुटली। पोलीस गस्त केवळ नावापुरतीच का? व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। नवापूर शहरात खाकी वर्दीचा दरारा संपुष्टात आला आहे की काय, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत। शहराचा कणा मानल्या जाणाऱ्या मेन रोड परिसरातील 3 दुकानं एकाच रात्री फोडून अज्ञात चोरट्याने पोलिसांना मोठे आव्हान दिले आहे। या घटनेमुळे व्यापारी वर्गात प्रचंड भीतीचं आणि संतापाचं वातावरण असून पोलिसांच्या गस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। नवापूर शहरातील कॉलेज रोडवरील सुलतानभाई यांच्या मालकीचे गरीब नवाज ट्रेडर्स शेजारी असलेल्या स्नेहल अग्रवाल यांच्या मालकीचे बालाजी ट्रेडर्स या दुकानात रात्री 11:30 ते 12च्या सुमारास अज्ञात चोराने प्रवेश करत गल्ल्यातील रोकड लंपास केली, तसेच दुकानातील साहित्याची नासधूस केली। हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे। तसेच शहरातील मेन रोडवरील राहुल मराठे यांचे महालक्ष्मी गारमेंट्स या दुकानात मध्यरात्री सुमारे 1:30च्या सुमारास चोराने दुकानाच्या मागील बाजूने प्रवेश करून अंदाजे 70,000 रुपयांची रोकड तसेच इतर मौल्यवान साहित्य चोरून नेल्याची घटना घडली। येथेही चोरी करतानाचा चोराचा चेहरा आणि हालचाली सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत। या चोरीचे सर्वात धक्कादायक पैलू म्हणजे ही सर्व कृत्य दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहेत। सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा अत्यंत शांत डोक्याने आणि कोणत्याही भीतीशिवाय दुकाने चालताना दिसत आहे। पोलिसांचे भय उरले नसल्यानेच चोरटा इतक्या निर्भयपणे वावरत आहे, अशी चर्चा व्यापाऱ्यांमध्ये सुरू आहे। शहराच्या मुख्य रस्त्यावर जिथे पोलिसांची 24 तास नजर असणे अपेक्षित आहे, तिथेच चोऱ्यांचे सत्र सुरू असल्याने नवापूर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठत आहे। विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही दिवसांपूर्वी हाच संशयित चोर जनता पार्क परिसरात संशयास्पदरित्या फिरताना नागरिकांच्या निदर्शनास आला होता। त्यावेळी नागरिकांनी त्याचा पाठलागही केला होता, मात्र तो पळून जाण्यात यशस्वी ठरला। त्याचवेळी जर हा संशयित पोलिसांच्या ताब्यात आला असता तर कदाचित आज या 3 दुकानांमध्ये चोरीची घटना घडली नसती, अशी खंत व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। मी राहुल सुधाकर मराठे, नवापूर मेन रोडवर माझी महालक्ष्मी गारमेंट कपड्यांची रेडीमेड दुकान आहे। या दुकानात काल रात्री CCTVमध्ये बघितल्यानुसार काल रात्री 1:42 चोरी झालेली आहे। माझ्या दुकानात गल्ल्यामध्ये मी कॅश पैसे ठेवलेले होते, ते कॅश पैसे चोरीला गेलेले आहेत आणि अन्य क्रेडिट कार्ड वगैरे डेबिट कार्ड वगैरे जे अन्य वस्तू होत्या त्या पण चोरीला गेलेल्या आहेत। साहेबांनी आताच त्यांच्या टीमबरोबर भेट दिली असताना हे सगळं कॅमेऱ्यामध्ये डिटेक्ट झालेलं आहे। तर माझी प्रशासनाला नम्र विनंती की नवापूर शहराच्या मेन रोड भागात जर अशा पद्धतीने चोऱ्या होत असतील, आज व्यापारी त्रस्त आहेत मंदीच्या सावटामध्ये, आणि जर अशा पद्धतीने हे चोर चोरी करून जर व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान करत असतील, आज आर्थिक नुकसानामध्ये एखादा व्यापारी हा कर्जडुबीत जाऊ शकतो। तर मी प्रशासनाला इतकी विनंती करतो की आपल्याकडे CCTV कॅमेऱ्यामध्ये सर्व वस्तुस्थिती समोर आलेली आहे। तो चोर माझ्या इथंच नाही तर पेट्रोल पंप जवळ असलेल्या सुलतानबाई असतील, त्यांच्या बाजूला स्नेहल अग्रवाल असतील, त्यांच्या इथं बी चोरी झालेली आहे। काल रात्री 3 ठिकाणी चोऱ्या झालेल्या आहेत आणि अजून भरपूर ठिकाणी व्यापाऱ्यांना मी या व्हिडिओद्वारे सांगू इच्छितो की अनेक ठिकाणी चोऱ्या होण्याची संभावना आहे। तर प्रशासनाने लवकरात लवकर त्या चोरला पकडून आम्हाला न्याय द्यावा ही नम्र विनंती। मध्यरात्री एकाच दिवशी 3 व्यापाऱ्यांचं नुकसान होणं, 3 व्यापाऱ्यांच्या दुकानात चोरी होणं ही निंदनीय बाब आहे। तरी माझी प्रशासनाला विनंती आहे, आज या व्यापाऱ्यांना आर्थिक झड बसली आहे, त्यांना आर्थिक कोंडी निर्माण होईल। आधीच व्यापारी त्रस्त आहेत, इथून पुढे दुसऱ्या व्यापाऱ्यांना नाहक बळी पडणार नाही, ही बाब लक्षात घेऊन लवकरात लवकर त्या चोरला पकडून व्यापाऱ्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो। मैं गरीब नवाज का मालक सुल्तान भी बोल रहा। मेरे रात को 12:02 पे चोरी हुई, कुछ गल्ला तोड़ फोड़ करे और थोड़ी बहुत वो गले में कैश थी उतना गया, मेरे बाजू में भी चोरी हुई। स्नेहल अरविंद अग्रवाल है, नए रेनार नवापुर है।
मेरी दुकान बालाजी ट्रेडर्स पेट्रोल पंप सामने स्वस्तिक पेट्रोल पंप के सामने है। कल रात मेरे यहाँ चोरी हुई, हमारे सीसीटीवी कैमरे में आया हुआ है। 11:30 से लेके 12 बजे तक के बीच में चोर आया। उसने हमारे ऑफिस के ताला तोड़ा, अंदर घुसे, गल्ला तोड़ा, गल्ले में जो पैसे थे वो चेक किए, थोड़े बहुत पैसे थे वो लिए, बाकी तोड़ फोड़ करके गल्ले का पूरी जगह का तोड़ फोड़ करके आधा घंटा जैसा अंदर बैठ के क्या किया उसने सीसीटीवी कैमरे में पूरा आया हुआ है। बाहर निकल के पुलिस को भी हमने सीसीटीवी कैमरे की पूरी रिकॉर्डिंग दिया है। पुलिस से यही निवेदन है कि हमारा जल्द से जल्द कार्रवाई करे इस पे और हमको जल्द से जल्द इंसाफ दे इसका। एकाच रात्रीतून 3 दुकानं फोडली जाणं ही साधी घटना नसून पोलिसांना दिलेले थेट आव्हान आहे। यापूर्वीही शहरात लहान मोठ्या चोऱ्यांच्या घटना घडल्या आहेत, मात्र ठोस कारवाई होत नसल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे। मेन रोड सारख्या गजबजलेल्या भागात जर दुकानं सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेने कुणाकडे पाहायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे। आता या प्रकरणात नवापूर पोलीस प्रशासन चोरट्याला तातडीने गजाआड करते की नेहमीप्रमाणे तपास सुरू आहे असे उत्तर देऊन हात झटकते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नवापूर परिसरात वाढते गुन्हेगारीकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।